Hello friends, welcome to my channel. Today we see about the level of neonatal care. तर neonate careचे आपल्याला levels बघायचे आहेत. आता टर्म जी आहे neonate ही कशामधून आलेली आहे? neo plus natal म्हणजे neonatal. Neo means new, natal means pertaining to birth or origin. Pertaining is nothing but related birth or origin. त्यालाच आपण काय म्हणतो? Neonatal. A neonatal nurse practitioner is the advanced practice nurse that care for premature babies and sick newborn in intensive care unit, emergency room, delivery room and special clinic. तर हे neonatal nurse practitioner आहे. ही काय असते? ॲडव्हान्स्ड नर्सिंग प्रॅक्टिस असते तिच्याकडे. ती केअर कुणाला देते? प्रीमॅच्युअर बेबीजना, जे आजारी आहेत. प्रीमॅच्युअर बेबीज म्हणजे काय? जे 9 महिन्याच्या आधीच जन्माला आलेले आहेत. सिक न्यूबॉर्न मीन्स जे न्यूबॉर्न्स सारखे आजारी असतात. इन इंटेन्सिव्ह केअर युनिट. कुठे? इंटेन्सिव्ह केअर युनिट, ICUमध्ये, एमर्जन्सी रूममध्ये किंवा डिलिव्हरी रूममध्ये किंवा स्पेशल क्लिनिकमध्ये ती त्यांची काळजी घेते. कोण? अ निओनेटल नर्स प्रॅक्टिशनर. ओके, इथपर्यंत कळालं? नेक्स्ट, इंटेन्सिव्ह केअर युनिट अँड निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट हे वेगळे आहे. ह्याच्यामध्ये फक्त निओनेट असतात. दॅट इज कॉल्ड NICU. इज ऑल्सो नोन ॲज अ इंटेन्सिव्ह केअर नर्सरी, दॅट इज ICN. is an intensive care unit specializing in the care of ill and premature newborn infants. NICU आणि ICN हे दोन एकच आहेत. तर ह्या दोघांचं काम काय आहे ह्या युनिटचं? की ह्यांच्यामध्ये स्पेशल केअर घेतली जाते न्यूबॉर्नची, जे सतत आजारी असतात. ओके, किंवा प्रीमॅच्युअर बर्थ झालं त्यांचं. ओके, next आहे, according to American Academy of Pediatrics, the neonatal care is divided into 4 categories. These are, जे काय अमेरिकन अकॅडमी आहे पिडॅट्रिकची, त्यांनी न्यूनेटल केअर ही 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर ते कोणते आहेत? लेवल फर्स्ट, लेवल सेकंड, लेवल थर्ड, लेवल फोर्थ. लेवल फर्स्टमध्ये आहे वेल न्यूबॉर्न नर्सरी. लेवल सेकंड, स्पेशल केअर नर्सरी. लेवल थर्ड, neonatal intensive care unit. Level 4, regional neonatal intensive care unit, that is regional NICU. ओके, तर हे असे 4 त्यांनी कॅटेगरी मांडलेली आहे. तर आपण लेवल वाईज बघू आता. तर फर्स्ट लेवलमध्ये काय ते? लेवल फर्स्ट इज वेल न्यूबॉर्न नर्सरी. These are generally referred as the well baby nursery. This kind of nursery have the capability to provide neonatal resuscitation at every delivery. ह्याच्यामध्ये काय सांगितले की हे जनरली कुणाला रेफर करतात? जे बेबी वेल आहेत, ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्यांच्यासाठी हा लेवल फर्स्ट आहे, वेल न्यूबॉर्न नर्सरी. ओके, next, evaluate and provide postnatal care to healthy newborn infant. आपण इव्हॅल्युएट करायचं आहे प्लस प्रोव्हाइड करायचं आहे पोस्टनेटल केअर. पोस्टनेटल केअर म्हणजे काय? जन्माला आल्यानंतर जे काय आपण बेबीची केअर घेतोय त्याला पोस्टनेटल केअर म्हणतात. तर जे काही हेल्दी न्यूबॉर्न इन्फंट आहे त्याचं इव्हॅल्युएट करायचं आहे प्लस प्रोव्हाइड करायचं आहे त्याला केअर. Stabilize and provide care for infant born at 35 to 37 week gestation who remain physiologically stable. आपण त्यांना स्टेबल करायचं आहे जे 35 ते 37 वीकमध्ये जन्माला आलेत बेबी, त्यांना आपण स्टेबल करायचं आहे आणि त्यांना केअर प्रोव्हाइड करायचं आहे आणि फिजिओलॉजिकल त्यांना स्टेबल ठेवायचं आहे. Stabilize newborn infant who are ill and those born less than 35 week gestation
until transfer to a facility that can provide the appropriate level of neonatal care. आपण न्यूबॉर्न इन्फंट्सना स्टेबल करणार आहे. जे कोण इल असतील, जे कोण आजारी असतील किंवा जे 35 वीकच्या गेस्टेशनपासून आधीच जन्माला आलेले आहेत, तर त्यांना आपण स्टेबल करायचं आणि त्यांना ॲप्रोप्रिएट लेवलची न्यूनेटल केअर प्रोव्हाइड करायचं. आता ह्यामध्ये कोणकोणते तुम्ही प्रोव्हाइड करणार केअर? पिडॅट्रिशियन, फॅमिली फिजिशियन, नर्स प्रॅक्टिशनर आणि अदर ॲडव्हान्स्ड प्रॅक्टिस रजिस्टर नर्स. तर ह्या चौघांचे तुम्ही यांना केअर प्रोव्हाइड करणार न्यूनेटला. ओके. लेवल फर्स्टमध्ये काय करणार? जे वेल न्यूबॉर्न्स आहेत त्यांची आपण काळजी घेणार आहे. ओके. त्यांना स्टेबल करणार आहे, त्यांना इव्हॅल्युएट करणार आहे, त्यांना पोस्टनेटल केअर प्रोव्हाइड करणार आहे, त्यांना स्टेबल करणार आहे. 35 ते 36 वीकमध्ये जे जन्मायला आले त्यांना फिजिकली आपण स्टेबल करणार आहे आणि केअर प्रोव्हाइड करणार आहे जे सारखे सारखे आजारी पडतात. ओके. समजा आपल्या हॉस्पिटलमध्ये जर फॅसिलिटीज नसतील तर त्यांना आपण ट्रान्सफर करायचं आहे, त्यालाच आपण रेफरल सिस्टमसुद्धा म्हणतो. तर कोणकोणते केअर देणार आहे तुम्ही? पिडॅट्रिशियन, फॅमिली फिजिशियन, नर्स प्रॅक्टिशनर, अदर ॲडव्हान्स प्रॅक्टिस रजिस्टर नर्स. आता सेकंड आहे लेवल सेकंड. कोणती आहे? स्पेशल केअर नर्सरी. They are also known as special care nurseries and have all capabilities of a level first nursery. लेवल सेकंड मध्ये लेवल फर्स्टचे सगळे कॅटेगरीज आहेत. सेकंड, These provide care for infants born at 32 week gestation or older and weighing more than and equal to 1500 gram. Who have physiologically immaturity or who are moderately ill with the problem that expected to resolve rapidly and are not anticipated to need subspecialty service on an urgent basis. तर लेवल सेकंडमध्ये लेवल फर्स्टचे सुद्धा कॅपॅसिटीज आहेत, म्हणजे फॅसिलिटीज आहेत. आपण लेवल सेकंड कोणाला देतोय? जे इन्फंट 32 वीक्स किंवा त्याच्यापेक्षा नाही 30 वीकमध्ये जन्माला आलेले आहेत, प्लस ज्यांचं वेट हे मोर दॅन 1500 ग्रॅम आहे, जे फिजिओलॉजिकली इमॅच्युअर आहेत किंवा ते सीक आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला सॉल्व करायचा आहे, त्यांना केअर प्रोव्हाइड करायचे आहे. असे पेशंट, असे निओनेट लेवल सेकंडच्या कॅटेगरीमध्ये येतात. प्रोव्हाइड केअर फॉर इन्फंट हू आर फीडिंग अँड ग्रोईंग स्ट्रॉंगर ऑर रिकव्हरी आफ्टर इंटेन्सिव्ह केअर. त्यांना केअर प्रोव्हाइड करायचे आहे इन्फंटला जे मिल्क फीड देतात किंवा असे जे मिल्क फीड घेतात. अँड ग्रोईंग स्ट्रॉंगर ऑर रिकव्हरी आफ्टर इंटेन्सिव्ह केअर. त्यांना जर आपण ब्रेस्ट फीड केलं तर त्यांची रिकव्हरी स्ट्रॉंग होऊन जाते, कारण ब्रेस्ट मिल्क हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे इम्युनिटीचा बेबीच्या लाईफमध्ये. त्यामुळे ब्रेस्ट मिल्कनं सुद्धा आपण त्यांना रिकव्हरीचे चान्सेस वाढवू शकतो. प्रोव्हाइड मेकॅनिकल व्हेंटिलेशन फॉर ब्रीफ ड्युरेशन और पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर. तर प्रोव्हाइड मेकॅनिकल व्हेंटिलेशन थोड्याशा काळासाठी किंवा कंटिन्यू तुम्हाला पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर बेबीला सप्लाय करायचं आहे. स्टॅबिलाइज इन्फंट बॉर्न बिफोर अ गेस्टेशन पिरियड ऑफ 32 वीक्स अँड वेट लेस दॅन 1500 ग्रॅम अंटील ट्रान्सफर टू अ निओनेटल इंटेन्सिव्ह केअर फॅसिलिटी. जे 32 वीक्समध्ये जन्माला आले इन्फंट त्याला आपण स्टॅबिलाइज करायचं. तसं जे वेट आहे 1500 ग्रॅम, जे इमॅच्युअर आहे ते काय करायचं?
कमी करायचं किंवा मेंटेन ठेवायचं कधीपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला NICUमध्ये नेत नाही तोपर्यंत. कोणकोणते प्रोव्हाइड करायचे आहेत केअर? न्यूनेटॉलॉजिस्ट, pediatric hospital, neonatal nurse practitioner and all above the level 1st health care provider. आता level 1st कोणते आहेत जरा आठवा. ओके, आठवलं? तर लेवल 1st मध्ये तुमचे येणार pediatrician, nurse, advanced nurse. ओके, then level 3rd neonatal intensive care unit. It provides sustained life support. Life support is nothing but a CPR. Sorry. Comprehensive care for infant born at all gestational ages and birth weight with critical illness. Comprehensive care जे आहे इन्फंटसाठी ते आपण सगळ्याच गेस्टेशनल एजला देतोय, किंवा ज्यांचं बर्थ वेट क्रिटिकल इलनेसमध्ये आहे, ज्यांचं वेट व्यवस्थित नाही आहे, इमॅच्युअर आहे, जास्त आहे किंवा जास्तच कमी आहे, तर त्यांना आपण काय करतोय, क्रिटिकल केअर युनिटमध्ये नेतो. And immediate access to a full range of pediatric medical subspecialties, pediatric surgical specialties, pediatric anesthesiologist, pediatric ophthalmologist, हे आपण काय करतो, त्यांना immediate प्रोव्हाइड करतो. Provide a full range of respiratory support that may include conventional and or high frequency ventilation and inhaled nitric oxide. तर आपण त्यांना सगळं फुल रेंजमध्ये प्रोव्हाइड करत असतो. का फुल रेंजमध्ये प्रोव्हाइड करत असतो? कारण आपल्याला त्यांची लाईफ सेव्ह करायची असते. त्यामुळे आपण वेगवेगळे जे स्पेशालिटीज आहेत, स्पेशलायझेशन ज्याच्यात जे डॉक्टरांनी केलेलं आहे त्यांना सगळ्यांना आपण बोलवून घेतोय. फॉर एक्झाम्पल पिडॅट्रिक मेडिकल सबस्पेशालिटीज, पिडॅट्रिक सर्जिकल स्पेशालिटीज, पिडॅट्रिक अनेस्थेशियोलॉजिस्ट, पिडॅट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. ओके, तर ह्यांना आपण बोलवून घेतो. व्हेंटिलेशन पण आपल्याला कसं पाहिजे, फुल रेंजमध्ये पाहिजे, जे हाय फ्रिक्वेन्सीमध्ये असेल. 5th, परफॉर्म ॲडव्हान्स्ड इमेजिंग विथ इंटरप्रिटेशन ऑन अर्जंट बेसिस इन्क्लुडिंग. आपल्याला ॲडव्हान्स लेवलमध्ये सगळे मशीन्स पाहिजेत, टेक्नॉलॉजीज पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला पटकन त्याचं डायग्नोसिस फॉर्म होईल की का बाबा असं होतं आहे. त्यामुळं CT स्कॅन, MRI, इकोकार्डिओग्राफी सगळं तुमचं हाय आणि ॲडव्हान्स्ड पाहिजे. इट इन्क्लूड्स ऑल केअर प्रोव्हाइडेड ऑफ लेवल 1st अँड 2nd. लेवल 1st मध्ये जे आपण केअर प्रोव्हाइड देणार आहे, लेवल 2nd मध्ये जे देणार आहे ते इन्क्लूड असणार आहेत लेवल 3rd मध्ये. इट ऑल्सो इन्क्लूड प्री-अरेंज्ड कन्सल्टेटिव्ह ॲग्रीमेंट विच इन्क्लूड कॉल टीम असते. जर तुम्ही फोन केला त्यांना तर ते ऑन दी स्पॉट तिथं हजर राहते. तर त्याच्यामध्ये आहेत पिडॅट्रिक सर्जन, पिडॅट्रिक मेडिकल स्पेशालिस्ट, पिडॅट्रिक अनेस्थेशियोलॉजिस्ट आणि पिडॅट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. दॅट इज द कॉल टीम. Then 4th one is regional ICU. This is the unit which provides the highest level of neonatal care. आता हे रिजनल ICU आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हायेस्ट लेवल ऑफ केअर प्रोव्हाइड केली जाते. The units have pediatric surgical subspecialty and all care provided for level 3rd unit. ह्याच्यामध्ये काय असतं की पिडॅट्रिक सर्जिकल सबस्पेशालिस्ट असतात, प्लस युनिट 3rd मध्ये जे केअर प्रोव्हायडर असतात तेच युनिट 4 मध्ये असतात. These are located within institution performing complex care and provide surgical repair of congenital acquired condition. हे जे असते टीम ती हॉस्पिटलमध्येच असते आणि ती सर्जिकल रिपेअर जे काय कंजेनायटल म्हणजे जन्मापासून जी काय तिला कॉम्प्लेक्स कंडिशन आहे बेबीला, ती रिपेअर करण्याचं काम हे रिजनल NICU करतं. मेंटेन फुल रेंज ऑफ पिडॅट्रिक मेडिकल सबस्पेशालिस्ट, पिडॅट्रिक
सर्जिकल सबस्पेशालिस्ट अँड पिडियाट्रिक ॲनेस्थेलॉजिस्ट ॲट द साईट. इथं हे तिघंही मोस्ट अवेलेबल असतात, कारण कधी काय घडेल सांगता येत नाही. त्यामुळे फुल रेंजमध्ये पिडियाट्रिक मेडिकल सबस्पेशालिस्ट, पिडियाट्रिक सर्जिकल सबस्पेशालिस्ट अँड पिडियाट्रिक अनेस्थेसिओलॉजिस्ट इथं असतात म्हणजे असतात. फॅसिलिट ट्रान्सपोर्ट अँड प्रोव्हाइड आउटस्टेज एज्युकेशन. तुम्ही त्यांना फॅसिलिटीसुद्धा ट्रान्सपोर्ट करून द्यायचे आणि त्यांना एज्युकेशन पण द्यायचे की जेणेकरून ते घाबरू नयेत रिलेटिव्ह. प्रोव्हाइड ECMO दॅट इज एक्स्ट्रा कार्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन. ओके, तर त्यांना आपल्याला ECMO प्रोव्हाइड करायचं आहे. आता ECMO काय हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. इथंपर्यंत कळलं तुम्हाला? तर आपण आज बघितलं लेवल ऑफ न्यूनेटल केअर. न्यू मीन्स न्यू, नेटल मीन्स रिलेटेड टू बर्थ. ॲडव्हान्स्ड नर्सिंग प्रॅक्टिस बघितलं. अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक यांनी जे 4 स्टेजेस किंवा 4 कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्याच्या थ्रू आपण सगळं बघितलेलं आहे. लेवल फर्स्ट जे आहे ते वेल न्यूबॉर्न नर्सरी, ह्याच्यामध्ये जे जनरल आहे ते आपण बघतोय. मग पेशंटची हाईट असेल, वेट असेल, त्याला काय केअर प्रोव्हाइड करायची असेल, इन्फेक्शन होऊ नये म्हणून, ते आपण वेल न्यूबॉर्न नर्सरीमध्ये करणार आहे. स्पेशल केअर नर्सरीमध्ये जे LBW पेशंट आहेत, जे इमॅच्युअर त्यांचं वेट आहे, त्यांना आपण केअर प्रोव्हाइड करणार आहे. थर्डमध्ये न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट. जर एका पेशंटला बर्थ अस्फेक्झिया असेल, श्वास घेता येत नसेल, तर आपण क्रिटिकल केअरमध्ये त्याला ॲडमिशन देतो. लेवल फोर्थ जे आहे ते रिजनल NICU. हे काय आहे? पिडियाट्रिक हॉस्पिटलच आहे आणि त्याच्यामध्ये NICU डिपार्टमेंट आहे. हे पण क्रिटिकल कंडिशनमध्ये जे पेशंट आहेत त्यांना आपण ह्याच्यामध्ये घेतो. आपल्या ह्या न्यूनेटल केअरचा मोटो काय आहे की कोणताही न्यूनेट किंवा न्यूबॉर्न हा दगावला नसला पाहिजे. प्रत्येकाला सेव्ह करायचं आहे आपल्याला. आणि NICU हे न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, जे स्पेशली आपण न्यूनेट आणि प्रीमॅच्युअर आणि इमॅच्युअर बेबीसाठी फॉर्म केलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट नसेल. जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा. थँक्यू.